नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश शिंदे सर, जी के बाय सतीश शिंदे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भारताच्या भूगोलबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. विशेषतः पोलीस भरतीच्या अनुषंगानं भारताच्या भूगोलमध्ये जे भारताचं स्थान विस्तार या संदर्भामध्ये जे काही परीक्षेला प्रश्न येतात, नेमके ते कोणत्या घटकावर प्रश्न विचारतात आणि काय असतात त्याच्यावर आपण चर्चा करूया. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यावर एक आपल्या परीक्षेला प्रश्न असतो. त्याच्यामध्ये विचारत असताना विचारतात की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे. तर भारताचा असणारा अक्षवृत्तीय विस्तार हा सर्वसाधारण किती सांगता येतो, 15°8'4" उत्तर ते 15°8'4" उत्तर ते पुढे किती 37°7" उत्तर अक्षवृत्त याच्या दरम्यान भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. बरोबर आहे. आता हेच जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर भारताच्या दक्षिणेस असणारं हे जे सगळ्यात दक्षिणेकडचं अक्षवृत्त आहे, हे अक्षवृत्त म्हणजे किती आहे, तर हे अक्षवृत्त 8°4'28" उत्तर अक्षवृत्त आहे. आता या नकाशामध्ये आणखी एक गोष्ट दाखवायची राहून गेलेली आहे आपल्याला इथं, की भारताच्या नकाशामध्ये नेहमी सोबत इथं एक दक्षिणेकडचा एक देश दाखवला जातो भारताच्या, आणि तो देश म्हणजे कोणता आहे, श्रीलंका आहे. बरोबर आहे. आता भारताचा अक्षवृत्तीय विस्तार पहा, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4'28" एवढा आहे. बरोबर आहे. आता हे 8°4'28" हे भारताच्या दक्षिणेस असणारं हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाचं नाव काय आहे रे, या ठिकाणाचं नाव कन्याकुमारी या ठिकाणाहून हे अक्षवृत्त जातं. तर बघा, भारताच्या मुख्य भूमीलगत असलेलं दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे, कन्याकुमारी. पण भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरात काही असा बेट समूह आहे, आणि हा जो बेट समूह आहे याचा विस्तार 8° रेखावृत्ताच्या दक्षिणेस आहे, त्याच्या पण खालच्या बाजूला आहे. आणि मग भारताच्या दक्षिणेस असणारं जे प्रमुख जे भारताचं अतिदक्षिणेकडचं असणारं ठिकाण म्हणजे हे निकोबार बेट समूहाशी रिलेटेड असलेलं सांगता येतं, आणि जे किती अंश अक्षवृत्तावर आहे, 6°45' उत्तर अक्षवृत्तावर. आणि या ठिकाणाचं नाव काय सांगता येतं, तर या ठिकाणाचं नाव आहे इंदिरा पॉइंट. या ठिकाणाचं नाव काय आहे, इंदिरा पॉइंट. पोलीस भरतीला बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आलेला आहे की भारताच्या अतिदक्षिणेस असणारं ठिकाण कोणतं, तर भारताच्या अतिदक्षिणेस असलेलं ठिकाण कोणतं, इंदिरा पॉइंट. कुठं आहे, निकोबार बेटांवर. कोणत्या बेटावर, निकोबार बेटावर. किती अक्षवृत्तावर, 6°45' उत्तर अक्षवृत्तावर असलेलं हे ठिकाण सांगता येतं. दुसरी गोष्ट, भारताच्या मुख्य भूमीलगत असलेलं दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे, कन्याकुमारी. याच्यावर देखील अनेक वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या उत्तरेस असणारं जे अक्षवृत्त आहे, भारताच्या उत्तरेहून गेलेलं हे जे अक्षवृत्त आहे, हे अक्षवृत्त 37° किती मिनिटे म्हटलं, 7 उत्तर अक्षवृत्त असून भारताच्या उत्तरेस असणारं इथलं जे ठिकाण आहे, या ठिकाणाचं नाव आहे दप्तार हे ठिकाण आहे. भारताच्या उत्तरेस असणारं अतिउत्तरेस असणारं ठिकाण कोणतं आहे, दप्तार. हा झाला भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. भारताच्या अक्षवृत्तीय विस्ताराबद्दल आणखी एक प्रश्न असतो परीक्षेला आपल्या नेहमी, की भारताच्या मध्यातून गेलेलं अक्षवृत्त कोणतं आहे. याच्यावर एक प्रश्न आपल्या परीक्षेला नेहमी विचारला जातो. भारताच्या सेंटरमधून किंवा मध्यातून गेलेलं जे अक्षवृत्त आहे, आता इथं मी जे दाखवलेलं आहे, हे अक्षवृत्त म्हणजे कोणतं आहे, तर हे अक्षवृत्त म्हणजे 23.5° उत्तर अक्षवृत्त. यालाच काय म्हटलं जातं, तर याच अक्षवृत्ताला कर्कवृत्त असं म्हटलं जातं. या अक्षवृत्ताला काय म्हणतात, कर्कवृत्त असं म्हणतात. आता बघा परीक्षेला प्रश्न काय, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेलेलं आहे, किती राज्यातून गेलं रे, कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यातून गेलेलं आहे. किती राज्यातून गेलं, 8. त्यापैकी पहिलं राज्य म्हणजे कोणतं सांगता येतं, पहिलं राज्य हे गुजरात आहे, दुसरं राज्य राजस्थान आहे, तिसरं राज्य मध्य प्रदेश आहे, चौथं राज्य छत्तीसगड आहे, पाचवं राज्य झारखंड आहे, सहावं राज्य पश्चिम बंगाल हे आहे, पश्चिम बंगाल, सातवं राज्य इथं असलेलं त्रिपुरा आहे, त्रिपुरा, आणि 8वं राज्य आहे ते म्हणजे कोणतं आहे, मिझोराम. अशा किती राज्यातून गेलेलं आहे हे अक्षवृत्त, 8 राज्यातून गेलेलं आहे. तुम्हाला सरळ प्रश्न असतो, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलं आहे अथवा गेलं नाही, याच्यावर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो. तर भारताच्या किती घटक राज्यातून गेलेले, 8 घटक राज्यातून गेलेलं हे अक्षवृत्त 23.5°. ज्या अक्षवृत्तानं भारताचं 2 भागात विभाजन केलं, एक म्हणजे उत्तर भारत आणि दुसरा म्हणजे दक्षिण भारत, असं हे वर्गीकरण केलेलं आहे, हे आपल्याला सांगता येतं. तर मित्रांनो, जे काही पोलीस भरतीच्या अनुषंगानं हा भाग जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. अक्षवृत्तावर काय काय प्रश्न विचारतात ते, 1 भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, 2 दक्षिणेस असणारा अक्षवृत्त, 3 इंदिरा पॉइंट किती अंश अक्षवृत्तावर आहे, 4 उत्तरेस असणारं अक्षवृत्त कोणतं, आणि 5 भारताच्या मध्यातून गेलेलं अक्षवृत्त कोणतं, किती राज्यातून गेलं,
आणि कोणत्या राज्यातून गेला आहे अथवा नाही, भारताचं 2 भागात विभाजन कोणत्या अक्षरवृत्तानं केलं, हे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातात. मित्रांनो, ही जी माहिती दिली अक्षरवृत्ताच्या संदर्भात, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला कळवू शकता. तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही ती माहिती आम्हाला देऊ शकता. धन्यवाद.